विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, केआरटी आर्ट, बीएच कॉमर्स, एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण जी 220 बी जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो चॅप्टर हा जो पेपर आहे, या पेपर स्पेशलचा पेपर ह्याविषयी आपण चर्चा करत आलो. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण बघितलं की ॲग्रिकल्चर किंवा शेती कृषीमध्ये असणारे मेजर क्रॉप्स इन महाराष्ट्रामध्ये असणारे कोणकोणते मेजर क्रॉप्स त्या प्रत्येक क्रॉप्स विषयी आपण चर्चा करत आलो. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला बघितलं होतं की ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा गहू असेल किंवा तांदूळ असेल याविषयी चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, असंही बघत असताना की नगदी पीक म्हणजे काय, की नगदी पिकांविषयी आपल्याला चर्चा करायची. किंवा मागील तासिकेला बघितलं की कापूस हे नगदी पीक कसं आहे, की कोणकोणत्या भागामध्ये कापसाचे उत्पादन होते, कापसाला कोणत्या प्रकारची भौगोलिक परिस्थिती आवश्यक आहे, कोणत्या प्रकारच्या हवामानाची गरज आहे, कोणत्या प्रकारच्या असणाऱ्या पावसा पर्जन्य किती प्रकारच्या किती प्रमाणात पर्जन्याची गरज आहे, या गोष्टींविषयी आपण मागील तासिकेला चर्चा केली आहे. म्हणजेच मागील तासिकेला चर्चा करत असताना असे मागितलं होतं की कापूस उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा भारतात पहिला क्रमांक लागतो. काळ्या मृदेत कापसाचे उत्पादन होते. 50 ते 75 सेंटीमीटर पावसाच्या प्रदेशात कापसाचे उत्पादन घेतले जाते. कापूस हे विदर्भ, खानदेश व मराठवाडा येथील महत्त्वाचे पीक आहेत. विदर्भातील यवतमाळ असेल, अकोला असेल, अमरावती जिल्ह्यात असेल किंवा मराठवाड्यातील परभणी असेल, नांदेड जिल्ह्यात असेल किंवा खानदेशातील धुळे व जळगाव जिल्ह्यामधील कापसाचे उत्पादन होते. कापूस उत्पादनामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो व त्याच खालोखाल अमरावती असेल, अकोला असेल, परभणी असेल व बुलढाणा जिल्ह्याचे कापसाचे उत्पादन हे चांगल्या प्रकारावर होते असं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. हे आपण मागील तासिकेला बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, अशाच एका मेजर क्रॉप्स विषयी किंवा नगदी पिकाविषयी आज आपण माहिती बघणार आहोत. त्या पिकाचं नाव आहे शुगर केन किंवा त्याला म्हणतात ऊस. ऊस या पिकाविषयी आज आपण माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चला तर बघूया ऊस या पिकाविषयी माहिती. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम बघत असताना की महाराष्ट्राचं तुम्हाला माहिती आहे की मला चालणार नाही की महाराष्ट्रात सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण तुम्हाला सांगितली की महाराष्ट्रात प्रामुख्याने अन्नधान्य पिकवले जात असली तरी नगदी पिकांचंही महत्त्व सर्वात महत्त्वाचं महत्त्व मोठ्या प्रमाणावर आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ऊस असेल, कापूस असेल, तंबाखू असेल ह्यासारख्या पिकांना आपण काय म्हटलंय, नगदी पिकं असं म्हटलंय. शेतकरी ह्या पिकाची मोठ्या प्रमाणावर घाऊक प्रमाणावर विक्री करून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर पैसा मिळवतात. म्हणजे जर आपण एकूण क्षेत्रापैकी एकूण पीक क्षेत्रापैकी जर विचार केला तर 25% क्षेत्र हे नगदी पिकांनी व्यापलेले आहेत. तरी एकूण कृषी उत्पन्नाचा जर वाटा बघितला तर सुमारे 40% किंवा त्यापेक्षा आहेत असं आपल्याला म्हणता येईल. काही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की शेतमालावर आधारित असणारे लघु उद्योग, त्या लघु उद्योगांना सुद्धा या पिकांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो किंवा कच्चा माल म्हणून पुरवला जातो असं आपल्याला म्हणता येईल. आता त्यानंतर पुढे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की भारत हे ऊसाचं माहेरघर आहे असंही म्हटलं जातं. आता ऊस क्षेत्रामध्ये आजही आपण भारत जगामध्ये आघाडीवर आहे. आता महाराष्ट्रातील राज्यातील शेती ही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पिकाचे महत्त्व इतर पिकांपेक्षा पुष्कळच अधिक आहेत. आता ऊस बागायत असेल किंवा त्यावर अवलंबून असणारे साखर उद्योग असेल किंवा गूळ उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. आता बरेच लोक प्रामुख्याने महाराष्ट्रातील बरेच लोक या उद्योग व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. दिवसेंदिवस यांचे प्रमाण वाढत 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 राहणार आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये पिकवल्या जाणाऱ्या एकूण ऊसापैकी शेकडा 45% साखर उत्पादनापैकी 45% गुळासाठी व बाकीचा ऊस बी बियाणे असेल, रसवंत असेल किंवा वेगवेगळ्या किरकोळ कारणासाठी वापरला जातो. आता जर आपण असा विचार केला की ऊस हे महाराष्ट्रातील राज्यातील असेल, म्हणजे हे फार जुने पीक आहेत. 20व्या शतकाच्या प्रारंभापासून जर आपण विचार केला तर ऊस जोपासण्याची पद्धत काहीशी पूर्वीपार चालत आलेली आहेत असे म्हणता येईल. किंवा नवनवीन वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीचा विकास करणे व त्यावर दिग्दर्शन करणे यासाठी 1892 साली पुण्याजवळ मांजरी येथे एक प्रायोगिक संशोधन केंद्र उभारण्यात आलं. आता मांजरी हे केंद्र भारतामध्ये स्थापन होणारी अगदी पहिली संशोधन संस्था होती. या गोष्टीचा उल्लेख करावा असं वाटतो. त्याचे नामकरण होऊन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असे झाले आहेत. आता 1932 साली सातारा जिल्ह्यातील निरे जवळच पाडेगाव येथे मध्यवर्ती ऊस केंद्र संशोधन स्थापन झाले. अशा प्रकारचा ह्या ऊसाविषयी आपण बघितला थोडासा इतिहास बघत असताना ह्याही गोष्टी आपल्याला सांगाव्यास वाटतात की सर्वात महत्त्वाची गोष्ट की ऊस हे पीक कसं महत्त्वाचं आहे. आता ऊसाचे उत्पादन बघितलं असतं तर 150 सेंटीमीटर पाऊस असेल. तसेच भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या प्रदेशातच येते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच महाराष्ट्रात ऊसाचे उत्पादन असेल, कोल्हापूर असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, तसेच दख्खन कालवा प्रदेशात येतो.
कोल्हापूर विभागामध्ये असेल सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड या ठिकाणी ऊसाचे उत्पादन होते हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे असं बघत असताना आपल्याला ह्याही गोष्टी आपल्याला अभ्यासल्या गेल्या पाहिजेत, माहिती असल्या पाहिजे की ऊसाचे उत्पादन आणि ऊस हे किती महत्वाचं पीक आहे असं आपण बघूया. आता तर बघूया की ऊस किंवा शुगर केन असेल, आपण त्याला शुगर केन म्हणतो, तर जागतिक उत्पादनापैकी जवळजवळ 70% उत्पादनापासूनच साखर ही बनवली जाते. आता ऊसापासून ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ऊसापासून साखर बनवली जाते. आता ऊसापासून साखर बनला तर गुळ उत्पादन इतके इतर काही उत्पादनही घेतली जातात. आता त्यात महत्वाची गोष्ट आहे की भारत हा या ऊसाचा उगम स्रोत असून भारतामध्ये इतर देशांमध्ये ऊसाचा प्रसार झाला आहे. ऊसाचे उत्पादन हे उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर होते असं आपण म्हणूया. आता ऊसाचे उत्पादन उत्पादनाचा जर आपण विचार केला तर सुमारे 35° उत्तर ते 35° दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान ही घेतली जाते असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. किंवा ऊसाची कापणी असेल किंवा तोडणी केल्यानंतर ऊस 24 तासाच्या आत साखर कारखान्यामध्ये पोहोचवणे आवश्यक असते. पण जर साखर कारखान्यामध्ये का पोहोचवायचं आवश्यक असते, तर प्रामुख्याने ऊस साखर कारखान्यावर पोहोचण्यास उशीर झाला तर त्याचा उतार असेल की म्हणजे शर्करेचं प्रमाण हे कमी कमी होत जाते आणि ऊस म्हणजे पर्यायाने ऊसाचे वजन कमी होते. त्यामुळे ऊसाच्या उत्पादनामध्ये ऊसाचे उत्पादन क्षेत्रात ऊस कारखाने उभारले जातात. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ऊस कारखाने हे ऊस क्षेत्रात उभारण्यासाठी महत्वाचं कारण आहे की त्या ठिकाणी असणारा जर जो ऊस असेल, जर तो तोडला तो 24 तासाच्या आत त्याचं गाळप होणे गरजेचे असते. जर ते गाळप झालं नाही तर त्या ठिकाणी असणाऱ्या ऊसाचं किंवा शर्करेचं प्रमाण कमी कमी होत जाते आणि कमी होत झाल्यामुळे ऊसाचे उत्पादनात म्हणजे नक्कीच घट होते किंवा साखरेच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होऊ शकते. म्हणूनच मोठ्या प्रमाणावर साखर कारखाने हे साखर ज्या ठिकाणी ऊस उत्पादन क्षेत्र आहे त्याच ठिकाणी निर्माण केले जातात. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपण देशातील एकूण क्षेत्रापैकी जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये असेल की महाराष्ट्रामध्ये 21.5% क्षेत्र हे महाराष्ट्राचे क्षेत्र उत्पादन या बाबतीमध्ये उत्तर प्रदेशानंतर दुसरा क्रमांक लागतो. आता इकॉनॉमिक सर्वेच्या 2014-15च्या आकडेवारीनुसार आपण असा जर विचार केला तर देशातील एकूण उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा हा 29.1% आहे. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपण असे म्हणू शकतो की महाराष्ट्रातील ऊसाचे उत्पादन हे दर हेक्टरी उत्पादन 860 क्विंटल हे 2013-14च्या आकडेवारीवरून आपल्याला समजू शकेल. आता त्याही पुढे आपण जर गेलो तर 2013-14 मध्ये राज्यामध्ये 8,75,92,000 टन इतके ऊसाचे उत्पादन होते. म्हणजे आता हे झालं ऊसाच्या बाबतीमध्ये, ऊसाच्या गोष्टीमध्ये. आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ह्या पिकास आवश्यक असणारी भौगोलिक परिस्थिती कशी, या पिकासाठी आवश्यक असणारी भौगोलिक परिस्थिती बघत असताना आपल्याला त्या ठिकाणी भौगोलिक तापमान असेल, हवामान असेल किंवा पर्जन्य असेल किंवा जमीन असेल याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. आता आपण प्रथम हवामानाचा विचार करूया. ऊस हे प्रामुख्याने उष्ण कटिबंधात घेतले जाणारे प्रमुख पीक आहे. आता तसेच उपोष्ण कटिबंधात सुद्धा याचे उत्पादन घेतले जाते. ऊसासाठी साधारणपणे 30°C तापमानाची आवश्यकता असते. आता या सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ऊसाचे साधारणपणे पूर्ण वाढ होण्यासाठी 12 ते 18 महिन्याचा काळ गरजेचा असतो. आता ऊस तयार होण्यासाठी 8 महिन्यापासून 18 महिन्याचा कालावधी लागतो. ह्या काळामध्ये 22 ते 30°C पर्यंत साधारणपणे तापमान आवश्यक असते. धुक्यामुळे ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सर्वसाधारणपणे हिवाळ्यात ऊसाची तोड करतात त्याचवेळी स्वच्छ सूर्यप्रकाश व कडक ऊन असल्यास त्यात साखरेचे प्रमाण वाढते असे आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच थोडक्यात असा आपण विचार केला की ह्या ठिकाणी ऊसाची वाढ होण्यासाठी 12 ते महिन्याचा काळ लागतो असं आपल्याला म्हटलं जातं. आता ऊसासाठी सर्वसाधारणपणे किती पावसाची गरज असते तर 100 ते म्हणजे साधारणपणे 100 ते 150 सेंटीमीटर पर्जन्याची गरज लागत असते आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच थोडक्यात जर विचार केला तर ऊसाच्या विकास पर्जन्यमान 150 सेंटीमीटर पर्यंत असावे लागते, कारण ऊसाला भरपूर पाणी लागते. ज्या ठिकाणी पर्जन्य कमी असते त्या ठिकाणी पाण्यासाठी आर्टिफिशियल किंवा कृत्रिम पाणी पुरवठा जर व्यवस्था आवश्यक असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं पीक घेतलं जातं असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे अशा प्रकारचं हवामान या ठिकाणी ऊसाच्या पिकाला लागते असं आपण या ठिकाणी म्हणूया. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे विचार करत असताना आपल्याला असं म्हणतात की ज्या ठिकाणी पर्जन्याची कमतरता असते त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या जलसिंचनाच्या माध्यमामधून ऊसाचे उत्पादन घेतले जाते. आता ऊसाची गरज जर भागवली जाते तर ऊसाची पूर्ण वाढ होण्यासाठी सुमारे हवा जर ही कोरडी असेल तर ऊसामधील साखरेचा उतारा वाढतो. मात्र जर दरम्यान पर्जन्य किंवा पाऊस कमी झाला तर साखरेचे आणि उताराचे प्रमाण कमी होते असं आपल्याला ठिकाणी म्हणता येईल. आता त्यानंतर कशा प्रकारची जमिनीची आवश्यकता आहे तर ऊसाच्या लागवडीसाठी मध्यम किंवा तिला म्हणतात मूगदुराची किंवा चांगल्या निचराची जमीन असणे आवश्यक असते. अशा जमिनीचा अर्धा ते 1 मीटर खोली असावी लागते. त्यामुळे मुरमाचा असेल किंवा छिद्रयुक्त जमीन
म्हणजे जास्तीत जास्त जर चांगली असेल तर त्या ठिकाणी नक्कीच त्या ऊसाची लागवड केली पाहिजे. किंवा नद्यांच्या खोऱ्यातील गाळाची सुपीक जमीन असेल किंवा लावा रसापासून तयार झालेली काळी जमीन असेल, ही ऊसामध्ये चांगल्या प्रकारची मदत होऊ शकते असं आपल्या ठिकाणी म्हणूया. म्हणजे ऊसासाठी गाळाची सुपीक जमीन असेल, पाण्याचे निचरा न होणारी असेल, सेंद्रिय नव्याने परिपूर्ण असलेली अशी मृदा समजली जाते. भारतामध्ये नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या सुपीक मैदानी प्रदेशामध्ये ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. अशा एका जमिनीमध्ये वारंवार ऊसाचे पीक घेतल्याने जमिनीचा कस किंवा जमिनीची सुपीकताही कमी होत असते. अशा या जमिनीमध्ये वारंवार जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात खताचा वापर करण्यात येत असतो असं आपण म्हणूया. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर असं आपण म्हणूया की ऊसाची लागवड करत असताना कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजे, म्हणजे हंगाम कोणता आहे. आता हंगामाचा जर आपण विचार केला तर हंगामाचा विचार करत असताना प्रथम आडसाली किंवा जून जुलैमध्ये लागवड करतात. पीक साधारणतः 18 महिने शेतामध्ये राहते. पूर्व हंगामी पिकाची लागवड ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये करतात. पिकाच्या वाढीला 15 महिन्याचा काळ लागतो. एक साली असेल किंवा हंगामी असेल याची लागण साधारणतः जानेवारी महिन्यात करतात. पीक सुमारे 12 महिन्याचे असते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर खते असतील. या पिकामध्ये योग्य वाढीसाठी खत, नत्र, स्फुरद असेल, पालाश असेल यासारखी आवश्यक मूलद्रव्ये वर खताच्या स्वरूपामध्ये द्यावी लागतात. आता पाणी पुरवठ्याचा आपण विचार करूया की पाणी पुरवठ्याचा जर विचार करत असताना ऊस हे 12माही पीक असल्यामुळे वर्षभर पाणी पुरवठ्याची आवश्यकता असते. ऊसाच्या पिकास 12 महिन्याच्या काळामध्ये 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 36 ते 38 पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. आवश्यकतामध्ये जास्त पाणी दिल्यास सकल जमिनीत क्षार वाढून दलदल मोजून एकेकाळी सुपीक असलेली जमीन पडीक होऊ शकते. महाराष्ट्रामध्ये ऊसाखालील संपूर्ण क्षेत्र जलसिंचनाचे आहेत. त्यापैकी 80% विहिरी असेल किंवा उपसा जलसिंचनाखाली व उरलेले 20% कालव्याखाली. कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल विभागामध्ये प्रामुख्याने उपसा जलसिंचन असेल, अहमदनगर जिल्हा असेल किंवा पुणे जिल्हा असेल कालव्यांचे क्षेत्र आहेत. त्यानंतर जुने कालव्याच्या क्षेत्रापैकी काही ठिकाणी जमिनीवरील क्षारांचे गंभीर स्वरूप धारण केले आहे. म्हणजे त्या ठिकाणी 5% जमिनीचं क्षाराचं प्रमाण झालेलं आहे. बरेच क्षेत्र हे दलदलीचे बनले आहेत. नीरा नदी असेल, प्रवरा असेल, गिरणा असेल, गोदावरी नदीच्या कालव्यांच्या क्षेत्रामध्ये सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात आता ऊसाची लागवड कशी करायची. ऊसाची लागवड करण्यासाठी सर्वात महत्त्वाची पूर्वी शेतीची मशागत करावी लागते. मशागत करून म्हणजे त्याची सरी पाडून त्याच्या ऊसाच्या 1 फूट लांबीच्या कांड्या करून सरीवर लागवड केली जाते. आता ह्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की मजुरांची आवश्यकता ही मोठ्या प्रमाणात लागते. ऊसाची लागवड करणे असेल, शेतातील तण काढणे असेल किंवा पाणी पुरवठा करण्यासाठी यासाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता लागते. म्हणजे ऊसाच्या मशागतीपासून तर ऊस लागवड किंवा ऊस काढण्याच्या किंवा तोडण्याच्या कामामध्ये त्याचबरोबर अकुशल मजुरांची आवश्यकता लागत असते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ऊस लागवडीबरोबर ऊसामधील तण काढणे असेल, ऊसाला जलसिंचनाच्या माध्यमातून पाणी द्यायचं असेल, याचबरोबर भरपूर मजुरांची आवश्यकता या ठिकाणी लागते असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात ऊसासाठी मजुरांची आवश्यकता जास्तीत जास्त प्रमाणात आहे असं आपल्या ठिकाणी म्हणूया. भारतासारख्या देशामध्ये सर्व कामे हे मजुरांच्या माध्यमातून केली जाते हे आपल्याला माहिती आहे. याची कारणे स्वस्त आणि अकुशल आणि मोठ्या प्रमाणावर मजूर उपलब्ध आहेत. म्हणूनच याप्रमाणे ही कामे मजुरांच्या मार्फत केली जातात. आता अलीकडच्या काळात जर आपण विचार केला तर ऊसाच्या काढणीला यंत्राद्वारे जरी सुरुवात केली असली तरी याची मागणी अतिशय कमी आहे. कारण जागतिक उत्पादनाच्या सुमारे 23% एकूण एवढे हे ऊसाचे उत्पादन एकट्या भारतामध्ये होते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता त्यानंतर पुढे बघूया की लागवडीचा काळ आणि कालावधी कसा असला पाहिजे. लागवडीचा काळ बघितला महाराष्ट्रामध्ये आडसाली ऊसाची लागवड जुलै ऑक्टोबर आणि पूर्व हंगामी ऊसाची लागवड ऑक्टोबर व नोव्हेंबर आणि सुरू ऊसाची लागवड ही डिसेंबर जानेवारीमध्ये केली जाते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आडसाली ऊस असेल तर आडसाली ऊस तयार होण्यामध्ये 16 महिने लागतात. तर पूर्व हंगामी ऊस असेल तर त्याला 15 महिने लागतात आणि सुरू ऊसाला 12 ते 13 महिने लागतात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच त्याही पुढे गेल्यानंतर ऊसाची लागवड केल्यानंतर 16 ते 18 महिन्यांनी म्हणजेच नोव्हेंबर ते जानेवारी पर्यंत तोडणी होते. पूर्व हंगामी ऊस लावल्यानंतर 15 महिन्यांनी जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये तोडणीला येतो व सुरू ऊस लागवडीनंतर 15 महिन्यांनी जानेवारी ते फेब्रुवारी तोडणीला येतो. ऊस सुरू लागवडीनंतर साधारणतः 12 ते 13 महिन्यांनी डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये तयार होतो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता त्यानंतर पुढे जाऊया आपण की ऊस उत्पादक प्रदेश कोणकोणते. कोणकोणत्या प्रदेशामध्ये ऊसाचे उत्पादन घेतले जाते असं आपण बघत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर विभाग यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर ऊसाचे उत्पादन घेतले जाते असं आपल्याला म्हणता येईल. आता पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादनामध्ये प्रमुख मानला जातो असं आपण म्हणूया. म्हणजे भीमा नदी असेल किंवा तिच्या उपनद्या असेल, तिच्या नद्यावर बांधलेली धरणे असेल, बंधारे, तलाव असेल, यामुळे विविध कालव्यांच्या माध्यमातून
जलसिंचन सुविधा उपलब्ध असल्याने त्या ऊसाच्या शेतामध्ये वाढ झालेली आढळते. म्हणजेच पुणे जिल्ह्यामध्ये की इतर जिल्ह्याची तुलना करता असता त्यामध्ये ऊसाचे उत्पादन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आहे असं आपण म्हणूया. आता त्यानंतर पुढे बघितल्यानंतर सातारा असेल, सांगली असेल जिल्ह्यामध्ये कृष्णा, कोयना, वारणा नद्या या नद्यावर बांधलेल्या धरणाच्या कालव्यांमुळे अतिशय जाळे यामुळे जलसिंचनाच्या सुविधा, याचबरोबर काळी मृदा असेल, रेगूर मृदा असेल, यामुळे क्षेत्रात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आकार निर्माण झाले आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात आपण असा विचार केला की या ठिकाणी पुणे जिल्हा असेल किंवा कोल्हापूर जिल्हा असेल किंवा कोल्हापूर विभाग असेल, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त पाणी पुरवठ्याच्या सुविधा किंवा जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी ऊसाचे उत्पादन घेतले जाते असं आपल्याला नमूद करूया. आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगंगा नदी आहे किंवा पंचगंगा नदी असेल किंवा तिच्या उपनद्या, वेगवेगळ्या प्रकारच्या उपनद्या असेल, त्याच्यावर असणारे विविध प्रकारची धरणं असतील, कालव्यांचे असे जाळे असेल, यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते असं आपण म्हणूया. आता त्यानंतर पुढे जाऊया की नाशिक अहमदनगर विभाग असेल. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने गोदावरी असेल, तिच्या उपनद्या प्रवरा, वारणा, मुळा, विविध धरणे असेल, कालव्यांचे जाळे असेल, यामुळे शेतीचा विकास झालेला आहे. नाशिक विभागामध्ये ऊसाचे उत्पादन सर्वात जास्त होते हे आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढे जाऊया की पुढे जात असताना खानदेश विभाग असेल. आता खानदेश विभाग म्हणजे मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या तिन्ही प्रदेशामध्ये जर आपण विचार केला तर प्रदेशामध्ये कमी अधिक प्रमाणावर ऊसाचे उत्पादन होते. आता खानदेशामध्ये जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, या ठिकाणी ऊस शेती केली जाते. मराठवाड्यामध्ये गोदावरी, आता मराठवाड्यामध्ये जर आपण विचार केला तर कोणकोणत्या नद्या, आता या नद्यांचा विचार करू की नद्या, गोदावरी नदी असेल, दुधना असेल, मांजरा असेल, तेरणा असेल, या नद्यांच्या खोऱ्यामध्ये ऊसाचे उत्पादन घेतले जाते. आता हे झालं तुम्हाला खानदेशामध्ये सांगितलं आपण की जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी ऊसाची शेती केली जाते. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये असणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यामध्ये गोदावरी, दुधना, मांजरा, तेरणा ह्या नद्यामध्ये ऊसाचे उत्पादन घेतले जाते. तर विदर्भात जर आपण गेलो, विदर्भामध्ये वर्धा असेल, वैनगंगा असेल, पूर्णा असेल, पैनगंगा खोऱ्यामध्ये ऊसाचे उत्पादन घेतले जाते हे आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात आपण असा विचार केलो की कोल्हापूर विभागामध्ये जर आपण गेलो तर कोल्हापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, याचा समावेश होतो. आता ऊस लागवडीखाली अवलंबलेली पद्धती प्रथम सुरू किंवा खोडवा असं होतं. सरासरी उत्पादनाचा जर आपण विचार केला हेक्टरी 92 टन किंवा उतारा जर बघितला 11.1 टन होतो. उपसा किंवा विहिरी जलसिंचन प्रामुख्याने या ठिकाणी आढळतात. विहिरी बऱ्याचशा सुपीक आहेत. रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वापर केला जातो. त्याचबरोबर दख्खन कालवा असेल, म्हणजे दख्खन कालवा म्हणजे जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे त्यामध्ये जिल्हे येतो, पुणे असेल, नगर असेल किंवा नाशिक जिल्हे येतात. काही भागात सोलापूर जिल्ह्याचाही भाग यामध्ये येतो. सातारा जिल्ह्याचा पैठण तालुक्याचा समावेश प्रामुख्याने याच्यामध्ये केला आहे. आता या कालवा सिंचनामध्ये जास्तीत जास्त क्षेत्र हे 22% आहेत. या विभागाचे प्रमुख वैशिष्ट्य ऊसाचे आडसाली लागवड आहे. जून ते जुलै महिन्यामध्ये पावसाची तीव्रता कमी असल्यामुळे आडसाली लागवड शक्य आहेत. त्याचबरोबर मराठवाडा असेल किंवा विदर्भ विभाग असेल, मराठवाडा व विदर्भ विभागाचा आणि जळगाव किंवा धुळे जिल्ह्यातील नवीन विकासाच्या झालेल्या क्षेत्राचा समावेश या विभागामध्ये आपल्याला बघावयास मिळत असतो. या प्रदेशामध्ये दीर्घकाळ ऊसाची लागवड केली जाते, परंतु ऊसाच्या लागवडीखाली प्रोत्साहन सध्या अस्तित्वात असलेल्या साखर कारखान्याच्या स्थापनेनंतर होते असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात ऊस काळामध्ये असेल किंवा या ठिकाणी असलेल्या सध्याच्या काळामध्ये असेल, ऊस विहिरींच्या पाण्यावरच मुख्यत्वे सुरू असून खोडवा असेल पिकवला जातो. पाटबंधाऱ्याच्या आगमनाबरोबरच ऊसाखालील क्षेत्र ही विकसित झाले असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात आपण असा विचार केलो की महाराष्ट्रातील असणारे ऊसाचे उत्पादन असेल, या उत्पादनाचा जर विचार केला तर ऊसाचे उत्पादनाचं ऊस महाराष्ट्रातील ऊस हे महत्वाचे नगदी पीक आहे ते हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे जर 1950 साली जर विचार केला तर 25,000 हेक्टर क्षेत्राची ऊसाची लागवड केली जाते. ती जर आपण बघितलं तर आज मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये जर विचार केला तर राज्यामध्ये पुणे विभागामध्ये सर्वात जास्त ऊस क्षेत्र आहेत. म्हणजे थोडक्यात विचार केला तर कालोकाल अहमदनगर जिल्हा असेल, पुणे असेल, नागरी या जिल्ह्यांचाही त्या ठिकाणी आपल्याला क्रमांक येतो. महाराष्ट्रामध्ये ऊसाचे क्षेत्र पुणे विभाग असेल, नाशिक विभागामध्ये केंद्रित झाले आहेत. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस महत्वाचे नगदी पीक मानलं जातं. याचबरोबर साखर उद्योग असेल उभारलेले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्र हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, त्या खालोखाल मराठवाड्यात, त्यानंतर खानदेशात आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी असेल साखर कारखान्याची क्षेत्रे असेल, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची शेती असेल, ऊसाच्या सदन लागवडीच्या क्षेत्रामध्ये दर हेक्टरी उत्पादन बरेच आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात अशा मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या ॲग्रिकल्चरमध्ये नगदी पीक म्हणून बघितलं गेलं
तर ऊस हे अतिशय महत्त्वाचं आहे असं आपलं म्हणूया. त्यानंतर ऊस संशोधन केंद्र महाराष्ट्र मगाशीच आपण मला सांगितलं की पुणे जिल्ह्यामध्ये मांजरी या ठिकाणी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पडेगाव या ठिकाणी पुणे जिल्हा वैजापूर औरंगाबाद या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात ऊस संशोधन केंद्र याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. आता थोडक्यात विचार करत असताना ऊस उत्पादक क्षेत्र कोणते हे आपण या ठिकाणी बघ आता अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण ऊस उत्पादक किंवा ऊस ऊस या पिकाविषयी माहिती बघितली आणि ऊसाच्या माहिती बघत असताना त्यामध्ये भौगोलिक परिस्थिती काय आहे, त्याचबरोबर त्याच्या ठिकाणी असणारं हवामान असेल, तापमान असेल, याचबरोबर त्या पर्जन्यमानाचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. कोणत्या प्रकारची जमीन जर ऊसासाठी आवश्यक आहे त्याचाही विचार केला. त्यानंतर पेरणी असेल किंवा त्या ठिकाणी असणारं सर्वात महत्त्वाचं ऊस क्षेत्र असेल, ऊसाचा लागवडीचा कालावधी कोणता आहे आणि कोणकोणत्या प्रदेशात ऊसाचे उत्पादन घेतले जाते, ह्या महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राचे उत्पादन घेतले याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असेल तर आपण या ठिकाणी माझा मेल आयडी दिलाय, यावरती मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे पुढील तासिकेला नवीन एक क्रॉप घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.